सर्पनालाग्रस्तांची नवी शेळप वसाहत मॉडेल सोलर विलेज करणार, 100% सौर ऊर्जेवरील राज्यातील पहिली वसाहत ठरणार, नामदार आबिटकर यांचं प्रकल्पग्रस्तांच्या शिष्टमंडळाला आश्वासन। सर्फनाला प्रकल्पानं विस्थापित झालेल्या पारपोलीची शेळपमध्ये नवीन वसाहत झाली आहे। 100% सौर ऊर्जेवर चालणारी राज्यातील ही पहिली वसाहत होणार असून यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलं। कॉम्रेड संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली आज सर्फनाला धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळानं श्री आबिटकर यांची भेट घेतली। महावितरणनं संपूर्ण वसाहत सोलर व्हिलेज करण्यासाठी नुकतीच वसाहतीत बैठक घेतली होती। या बैठकीत महावितरणनं 50% अनुदान देण्याचं मान्य केलं होतं। उर्वरित 50% रक्कम राज्य सरकारच्या योजनेतून, CSR फंडातून किंवा जिल्हा परिषद नाहीतर DPDC मधून खास बाब म्हणून धरणग्रस्त वसाहतीला दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर जवळील चिंचणी वसाहतीप्रमाणे पारपोली वसाहत निसर्गपूरक पर्यावरणाचं मॉडेल व्हिलेज करण्यासाठी विशेष लक्ष घालणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष श्री देसाई, अशोक मालव, प्रकाश शेटगे, अर्जुन शेटगे, परशुराम बामणे, यशवंत चव्हाण, मयुरेश देसाई, जावेद पठाण हे उपस्थित होते।